श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 13 ते 19 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. सिंह राशीच्या धडाडीच्या, आत्मविश्वासू आणि मनाने मोठ्या असणाऱ्या सर्वांना मनापासून नमस्कार. हा आठवडा तुमच्यासाठी काय खास घेऊन येतोय? नशीब किती साथ देणार? मेहनतीचं फळ मिळणार का? प्रेम, पैसा, करिअर आणि आरोग्य या सगळ्या बाबतीत काय घडणार आहे? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया तुमचे आठवड्याचे भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा तुमच्यासाठी एकदम एनर्जी, जबाबदारी आणि आत्मपरीक्षणाचा आहे. सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की सगळं काही तुमच्यावरच आलंय, काम, घर, जबाबदाऱ्या. पण खरं सांगायचं तर हीच वेळ आहे तुमची क्षमता दाखवायची. मनामध्ये कधीकधी थोडा गोंधळ होईल. हे करू का ते करू असा प्रश्न पडेल. काही जुन्या गोष्टी डोक्यात येतील, वजा एखादा निर्णय, एखादी चूक किंवा एखादं अपूर्ण स्वप्न. पण त्यात अडकून राहू नका. त्यातून शिकून पुढे जा. या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास कधी खूप वाढेल तर कधी थोडा कमी होईल. पण लक्षात ठेवा, तुम्ही सिंह आहात. परिस्थिती कशीही असली तरी शेवटी जिंकायचंच. आठवड्याच्या मध्यावर एखादी चांगली संधी येऊ शकते. ती लगेच ओळखा आणि पकडा. शेवटचे 2 दिवस मात्र एकदम पॉझिटिव्ह जातील. मन आनंदी, वातावरण हलकं आणि काहीतरी चांगलं घडल्याची भावना. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या बाबतीत हा आठवडा एकदम टर्निंग पॉइंट ठरू शकतो. सुरुवातीला थोडं प्रेशर येईल. ऑफिसमध्ये कामाचं लोड वाढेल. बॉस किंवा वरिष्ठ लोक तुमच्याकडून जास्त अपेक्षा ठेवतील. पण घाबरू नका, तुमच्यात ती क्षमता आहे. तुम्ही थोडं शांत राहून प्लॅन करून काम केलं तर सगळं सुरळीत पार पडेल. एक लक्षात ठेवा, कामात घाई करू नका, नाहीतर छोटी चूक मोठी होऊ शकते. सहकाऱ्यांशी जरा नीट वागा. तुमचा सरळ स्वभाव कधीकधी इतरांना कठोर वाटू शकतो, त्यामुळे शब्द जपून वापरा. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांच्यासाठी हा आठवडा थोडा रिस्की पण फायदेशीर आहे. नवीन आयडिया येतील, काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होईल. पण लगेच मोठा निर्णय घेऊ नका. आठवड्याच्या शेवटी एखादी चांगली बातमी मिळू शकते. प्रमोशन, नवीन प्रोजेक्ट किंवा एखादं मोठं काम तुमच्या हाती येऊ शकतं. आर्थिक स्थिती. पैशांच्या बाबतीत हा आठवडा मिश्र आहे. इन्कम ठीकठाक राहील, पण खर्चही वाढतील. कमवतोय तेवढंच खर्च होतोय असं वाटू शकतं. अनावश्यक खर्च टाळा. विशेषतः ऑनलाईन शॉपिंग, लक्झरी वस्तू किंवा दिखाव्यासाठी खर्च करू नका. थोडं सेव्हिंगकडे लक्ष द्या. एखादं जुने देणे परत मिळू शकते, त्यामुळे थोडा दिलासा मिळेल. पण कोणालाही पैसे उधार देताना जपून राहा. गुंतवणुकीसाठी हा आठवडा थोडा थांबून पाहण्याचा आहे. घाईत घेतलेला निर्णय नंतर त्रास देऊ शकतो. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा भावनांचा खेळ आहे. कधी खूप प्रेम, कधी थोडा राग, कधी थोडी नाराजी. पण शेवटी सगळं ठीक होणार. ज्यांचं रिलेशन चालू आहे त्यांनी पार्टनरला वेळ द्या. त्यांना समजून घ्या. मी बरोबर हा ॲटिट्यूड कमी करा. सिंगल लोकांसाठी हा आठवडा खास आहे. एखादी नवीन ओळख होऊ शकते. सुरुवात मैत्रीपासून होईल आणि पुढे काहीतरी खास बनू शकतं. विवाहित लोकांसाठी थोडा संयम ठेवणं गरजेचं आहे. छोट्या गोष्टीवरून वाद होऊ शकतात, पण शेवटी एकमेकांची साथ तुम्हाला पुन्हा जवळ आणेल. कौटुंबिक जीवन. घरातला माहोल सुरुवातीला थोडा टेन्शनचा असू शकतो. एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात, पण तुम्ही शांत राहिलात तर सगळं ठीक होईल. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला खूप उपयोगी पडेल. त्यांच्या अनुभवातून तुम्हाला योग्य दिशा मिळेल. भावंडांशी संबंध सुधारतील. एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल. आठवड्याच्या शेवटी घरात एखादा छोटा आनंदाचा प्रसंग घडू शकतो. एखादी गेट टुगेदर, छोटा सेलिब्रेशन किंवा कुठे फिरायला जाणं. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. कामाचा ताण, झोपेचा अभाव यामुळे थकवा जाणवू शकतो. डोकेदुखी, पोटाच्या तक्रारी किंवा शरीरात आळस येऊ शकतो. त्यामुळे वेळेवर जेवण, झोप आणि थोडा व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. मेडिटेशन, योग किंवा थोडा वेळ स्वतःसाठी काढा. मन शांत ठेवा. पाणी भरपूर प्या आणि बाहेरचं खाणं कमी करा. विद्यार्थी आणि शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे, पण फोकस ठेवावा लागेल. सुरुवातीला अभ्यासात मन लागणार नाही, पण नंतर हळूहळू ट्रॅकवर याल. मोबाईल, सोशल मीडिया यापासून थोडं लांब राहा. अभ्यासावर लक्ष दिलं तर चांगले रिझल्ट मिळतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा आठवडा महत्त्वाचा आहे. मेहनत वाढवा. उपाय. सूर्यदेवाला अर्घ्य द्या. ओम सूर्याय नमः जप करा. गरजू व्यक्तीला अन्नदान करा. हा आठवडा तुम्हाला सांगतोय, तुमच्यात ताकद आहे, फक्त ती योग्य वेळी वापरा. अतिविचार सोडा आणि कृतीला सुरुवात करा. थोडेफार अडथळे येतील, पण ते तुमची परीक्षा घेण्यासाठी आहेत.
तुम्ही त्यातून नक्कीच बाहेर पडाल. हा आठवडा सिंह राशीसाठी चॅलेंजिंग पण शेवटी यश देणारा आहे. सुरुवातीला थोडा ताण, मध्ये संधी आणि शेवटी समाधान असं संपूर्ण चित्र आहे. तुमचं नशीब तुमच्यासोबत आहे, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि मेहनत करत राहा. आठवड्याच्या पहिल्या काही दिवसांत कामाचा भार, जबाबदाऱ्या आणि मनातला गोंधळ यामुळे थोडी अस्वस्थता जाणवू शकते. सगळं माझ्यावरच आलंय का, असा विचारही मनात येईल. पण हेच क्षण तुमची खरी ताकद दाखवणारे ठरतील. मधल्या काळात परिस्थिती हळूहळू सुधारायला लागेल. काही नवीन संधी मिळतील, एखादी चांगली बातमी कानावर पडेल किंवा तुमच्या मेहनतीचं कौतुक होईल. यावेळी योग्य निर्णय घेतला तर पुढील काळासाठी मजबूत पाया तयार होईल. मात्र घाई न करता विचारपूर्वक पावलं टाकणं गरजेचं आहे. आर्थिक बाबतीत कमाई आणि खर्च यामध्ये संतुलन राखणं महत्त्वाचं राहील. अनावश्यक खर्च टाळला तर हातात पैसे टिकतील. नातेसंबंधांमध्ये थोडेफार मतभेद संभवतात, पण समजूतदारपणा आणि संवाद ठेवल्यास नात्यातील गोडवा कायम राहील. कुटुंबाचा आधार तुमच्यासाठी मोठी ताकद ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने थोडं स्वतःकडे लक्ष देणं आवश्यक आहे. कामाच्या धावपळीत शरीर आणि मन दोन्ही थकू शकतात, त्यामुळे विश्रांती आणि संतुलित दिनचर्या ठेवणं गरजेचं आहे. एकंदरीत हा आठवडा तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देतो. ताण येईल पण हार मानू नका. संयम ठेवा. योग्य वेळ तुमच्या बाजूने वळणारच आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला काहीतरी चांगलं मिळाल्याची जाणीव होईल. कदाचित समाधान, कदाचित यश किंवा कदाचित मनःशांती. लक्षात ठेवा, सिंह राशीचा स्वभावच असा आहे की कितीही अडचणी आल्या तरी शेवटी विजय तुमचाच होतो. धन्यवाद.